नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. NCCF नाफेड करून मिळण्यात कांद्याचे पैसे 200 कोटी रुपये थकले. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. नाशिक ग्राहकांना रास्त दरात कांद्याची उपलब्धता व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCCF मार्फत 3 लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली. आता खरेदी होऊन 2 महिने उलटले तरी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. जवळपास 200 कोटी रुपयांवर रक्कम थकली असल्याची प्राथमिक माहिती आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे नाव पुढे करून ग्राहक हितासाठी कांद्याची खरेदी करते. या योजनेअंतर्गत खरेदी झाल्यानंतर 72 तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. एकीकडे मे महिन्यात खरेदी सुरू होणे अपेक्षित होती, मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात खरेदी प्रक्रिया करण्यात आली. खरेदीनंतर 2 महिने उलटले असून अद्यापही त्यांचे पेमेंट शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यंदा कांदा उत्पादक खर्चात 25 ते 30% वाढ झाली आहे. लागवडी पश्चात प्रतिकूल परिस्थितीत असतानाही शेतकऱ्यांनी उत्पादन घेऊन कांदा विक्री केली. त्यास ग्राहक व्यवहार विभागाने प्रति क्विंटलला सरासरी 1490 ते 1500 रुपयांपर्यंत दर दिला. हे दर एकरी उत्पादकता व उत्पादन खर्च पाहता अपेक्षित नव्हते. केंद्राच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो, असे केंद्राचे मंत्री व सत्ताधारी वारंवार सांगतात. यासंबंधी मोठा गाजावाजा केला जातो. प्रत्यक्षात खरेदीमध्ये पारदर्शकता नाही. अनेक ठिकाणी अनियमितता व गोंधळ दिसून येतो. केंद्र सरकारकडून कांद्याची बफर स्टॉक खरेदी पारदर्शकता पूर्ण अभाव आहे. नाफेड व NCCFचा हा बेजबाबदार व भ्रष्ट कारभार अत्यंत लाजिरहाणा असून त्यामुळे शेतकऱ्यांचे संयम सुटला चालला आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाची खेळ करणारे असे खोटे खरेदी तंत्र आणि कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. एकूणच सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भारत दिगोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना. बाजार समितीच्या कांद्याची विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत पैसे न मिळाल्यास व्यापारी तसेच संबंधित खरेदीदारांवर कारवाई प्रस्तावित होते. मात्र सरकारी खरेदीतच जर असा गोंधळ होत आहे. शेतकरी हिताच्या गप्पा मारणाऱ्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ अदा व्हावेत तसेच व प्रकारची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. भास्कर भगरे, खासदार दिंडोरी. ग्राहकांसाठीच्या योजना शेतकऱ्यांना नाडणार का? ग्राहकांच्या फायद्यासाठी योजनेअंतर्गत जवळपास 450 कोटी रुपयांवर कांद्याची खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती होत आहे. यातील काही प्रमाणात पेमेंट अदा करण्यात आले आहे, मात्र मोठ्या रकमांचे पेमेंट अद्याप देणे बाकी आहेत. यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राजकीय फायद्यांसाठी ग्राहकांसाठी योजना आणल्या जातात, मात्र त्यासाठी शेतकरी नाडला का जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान खरेदी करण्यात आलेला कांद्याचा साठा दोन्ही नोडल एजन्सीचे अधिकारी व सप्लाय हॉलिड यांची टीम संयुक्तपणे तपासत असून पैसे मिळतील असे सांगितले जात आहे. तर मित्रांनो, आता चला पाहू चालू घडीचे कांद्याचे मार्केटचे भाव. कोल्हापूर लोकल कांदा 2207 क्विंटलची आवक असून 2000 भाव दिसत आहे. पिंपळगाव बसवंत लोकल कांदा 18,900 क्विंटलची आवक असून 1900 दर दिसत आहे. नागपूर लोकल कांदा 700 क्विंटलची आवक असून 2000 दर दिसत आहे. सांगली फळे आणि भाजीपाला लोकल कांदा 2511 क्विंटलची आवक असून 1700 भाव दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला 319 क्विंटलची आवक असून 3000 दर दिसत आहे. हिंगणा लोकल कांदा 1 क्विंटलची आवक असून 2000 दर दिसत आहे. वडूज लोकल कांदा 50 क्विंटलची आवक असून 2000 दर दिसत आहे. सोलापूर लोकल कांदा 8492 क्विंटलची आवक असून 2200 दर दिसत आहे. जुन्नर नारायणगाव लोकल कांदा 48 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. चंद्रपूर गंजवड 400 क्विंटलची आवक असून 2700 भावाने जाताना दिसत आहे. अकोला लोकल कांदा 135 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. रामटेक 11 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. पिंपळगाव रायखेड 5325 क्विंटलची आवक असून 1511 दर दिसत आहे. चांदवड लोकल कांदा 7150 क्विंटलची आवक असून 1580 दर दिसत आहे. राहुरी वांबोरी लोकल कांदा 7804 क्विंटलची आवक असून 1600 दर दिसत आहे. लासलगाव विंचूर 10679 क्विंटलची आवक असून 1576 भाव दिसत आहे. शेवगाव लोकल कांदा 1530 क्विंटलची आवक असून 1600 दर दिसत आहे. पुणे मोशी लोकल कांदा 610 क्विंटलची आवक असून 1500 दर दिसत आहे. पुणे पिंपरी लोकल कांदा 10 क्विंटलची आवक असून 1600 भावाने जाताना दिसत आहे. सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2511 क्विंटलची आवक असून 1600 दराने जाताना दिसत आहे. नागपूर लोकल कांदा 700 क्विंटलची आवक असून
1800 दराने जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे कांद्याचे मार्केटचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.